नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन 2024 या परीक्षेसाठी आपली तयारी नक्कीच जोरामध्ये सुरू असेल. या परीक्षेची जी तारीख आहे ती आहे 24 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 आणि सेशन 2 जो स्टार्ट होतोय तो आहे 1 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024. एक्झाम आहे 3 तासाची. त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट असतील आणि या 3 सब्जेक्टचं आपल्याला प्रिपरेशन जोराने करायचं आहे आणि JEE एक्झाम ही क्रॅक करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर पाहिलं तर या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे हार्डवर्क, डेडिकेशन आणि गायडन्स. हार्डवर्क, डेडिकेशन नक्कीच तुमच्यासोबत आहे. गायडन्स आपण इथं प्रॉपरली गाईड करतोय आणि सक्सेस हे मिळणारच आहे. फक्त आपल्याला आता या दृष्टीने रिव्हिजन आणि मॉक टेस्ट हे स्टार्ट करायचे. तर याचं पॅटर्न आपण समजून घेऊयात. ही एक्झाम जी आहे ती टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील 90 क्वेश्चन्स असतील. त्याच्यामध्ये 20 MCQs आणि 10 न्यूमेरिकल्स असं प्रत्येक सब्जेक्टचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ अशा प्रकारे असतात. या एक्झाममध्ये पॅटर्नमध्ये फरक असा आहे की प्रत्येक एक्झामचं करेक्ट असेल तर तुम्हाला 4 मार्क भेटले जातात. म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क्स आणि एक क्वेश्चन हा 1 मार्क हा रिड्यूस केला जातो ज्यावेळेस इनकरेक्ट आन्सर असेल. हे MCQ म्हणजे 20 क्वेश्चनमध्ये. आणि ज्यावेळेस न्यूमेरिकल व्हॅल्यूचे क्वेश्चन असतील तर 4 मार्क तुम्हाला अवॉर्ड केले जातील करेक्ट आन्सरला आणि यावेळेसपासून 1 मार्क हा डिडक्ट केला जाईल रॉंग आन्सर असेल तर. न्यूमेरिकल प्लस तुमचे MCQ दोन्हीला पण आपल्याला यावेळेस निगेटिव्ह मार्किंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा, खूप खूप अभ्यास करा आणि क्रॅक द JEE मेन 2024 एक्झाम.